मी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात पत्रकार परिषद होत आहे आणि या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी सातकर, आदरणीय बबनरावजी बेगडे साहेब, गणेश बेगडे, रवींद्र बेगडे, बाबूराव वायकर, दत्तात्रय गुंड, आशिष टोंगरे, दत्तात्रय पडवळ, रमेश माणसकर, बाळासाहेब गुटकुले, दत्तात्रय माळी, बाबूलाल गराडे, संतोष कुंभार, अन्य अनेक कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पत्रकार बंधूंनो, मावळामध्ये पूर्वी देवदिवाळी साजरी व्हायची. आता देवदिवाळी नवीन पिढीला पैलवान आणि भाऊ माहीत नसेल, पण आदरणीय बेगडे साहेब असतील, बापणासाहेब असतील, गाडे पाटील असतील, ढोरेताई असतील, दिगंबर शेठ बेगडे असतील, बाळा बेगडे असतील, ह्या सगळ्यांनी मावळामध्ये जी कामं केली, मावळामध्ये जे उद्योगधंदे आणले आणि त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून देवदिवाळी ही भात काढणी झाल्यानंतर, कडधान्य काढल्यानंतर शेतकऱ्याच्या घरी पैसे आल्यानंतर साजरी होती. पण आता ही मुख्य दिवाळी साजरी व्हायला गेली, त्याला ही आपली मंडळी फार काळजी करेल आणि ह्या दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. ही दीपावली आपल्याला सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभरीची, शांततेची, आरोग्यदायी जावो आणि होणारी निवडणूक पण शांततेची जावो. आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं जनतेचे उमेदवार आपण असं म्हटलं तरी चालेल, कारण ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज भरत होतो त्या उमेदवारी अर्ज भरताना जो मोठ्या प्रमाणावरती महिला, माता भगिनी, बंधू भगिनी, सगळी तरुण या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब बेगडे यांचा अर्ज भरण्यासाठी जी गर्दी झाली होती, किमान 1 लाख लोकांपेक्षा जास्त गर्दी होती. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार असं म्हणण्यापेक्षा मी जनतेचा उमेदवार असे त्यांना म्हणेन. आणि हे जनतेचे उमेदवार हे काय करणार आहेत? आम्ही जी इथं बसलेली मंडळी आहे ही समाजकारणातली मंडळी आहे, राजकारणातली मंडळी फार म्हणजे कमी राजकारण करणारे आहेत, विविध विकास करणारे आम्ही मंडळी आहे. पण बापूसाहेब बेगडेंच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत? आदरणीय सत्कर साहेब असतील, आदरणीय बबनभाऊ बेगडे असतील आणि बाकी सगळी मंडळी असतील. आज बापूसाहेबांबरोबर आदरणीय कृष्णरावजी बेगडे, मदनशेठ बापणा, बाळा बेगडे, गणेश बेगडे आणि सगळी मंडळी या ठिकाणी बापूसाहेब बेगडेंबरोबर आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी समाजामध्ये केलेली कामं त्यावेळेस दाखवून दिलेली आहेत आणि ही सगळी मंडळी पाठीमागे जात असताना बापूसाहेबांकडं ज्या वेळेस उमेदवारी कोण निवडावा याची साधक बाधक सगळी चर्चा आम्ही सगळ्या मंडळींनी यावेळेस वारंवार केली आणि करत असताना त्यामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नामनवले आदरणीय कृष्णरावजी बेगडे साहेब, आदरणीय मदनशेठ बापणा, आदरणीय बाळा बेगडे, आदरणीय बबनराव बेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी सातकर, बाकी सगळी मंडळी इथं बसलेली, ह्या सगळ्या मंडळींनी विचारविनिमय करून मावळाला पुढं नेण्याचं काम कोण करेल? जे या पंचवार्षिकमध्ये मावळाचा विकास थांबला आहे, मावळामध्ये एक वेगळी संस्कृती निर्माण झाली, खऱ्या मावळाच्या संस्कृतीकडे नेण्याचं काम कोण करेल हा विचार करून सगळ्यांनी जनतेचे सेवक आणि जनतेचा उमेदवार कोण असेल, जनतेचा आमदार कोण असावा अशी सगळी साधक बाधक चर्चा करून मग त्यावेळेस अगदी माझंही नाव होतं, रवी आप्पाचं नाव होतं, बाळा बेगडेंचं नाव होतं, बाकी अनेक नावं होती. हे सगळी चर्चा करून आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय बापूसाहेब बेगडे यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आणि जनतेचा तो महालोट पाहिला. माझ्यामध्ये 1952 पासून आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज भरताना सगळ्यात जास्त संख्या कालचा अर्ज भरताना होता, अशा ज्येष्ठांनी सगळ्यांनी सांगितले. खऱ्या अर्थानं एका अर्थानं ही निवडणूक जिंकण्यासाठी जी पहिली नांदी असते ती नांदी झालेली आहे. आणि बापूसाहेबांची उमेदवारी आम्ही का निवडली? मावळ तालुका हा पुणे आणि मुंबईला जवळ आहे, JNPT आपल्यापासून जवळ आहे, पनवेल जवळ आहे आपल्यापासून, दोन्हीही विमानतळ आपल्यापासून जवळ आहे, IT पार्क आपल्यापासून जवळ आहे, पुणे मुंबईच्या दरम्यान आपण बसलो आहे, अनेक बहुसंख्य शिक्षण संस्था आपल्याकडे आहे. आज सकाळीच काही उद्योजक दिवाळीच्या निमित्ताने भेटायला आले होते, त्या सगळ्यांनी सांगितलं की इथलं जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ जगामधलं सगळ्यात चांगलं मनुष्यबळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपला जो शेतकरी आहे, आपला इथला जो तरुण आहे, त्या तरुणाच्या हाताला उद्योग करण्याचं काम देण्यासाठी एक सक्षम नेतृत्व असलं पाहिजे. आज उद्योग करण्यासाठी ज्या ज्या व्यवस्था या ठिकाणी पाहिजेत त्या व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी बापूसाहेब बेगडेंसारखाच माणूस पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन करणारी बाकी सगळी मंडळी पाहिजे. आज तळेगाव चाकण रस्ता हा चाकण रस्ता न झाल्यामुळं चाकणमधल्या 60 कंपन्या निघून गेले. हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश
यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सांगितले. हे रस्ते करण्याचं काम हे बापूसाहेबांसारखं नेतृत्व असेल हे सक्षमपणे करेल. ह्याचबरोबर आज मावळ तालुका हा भात शेती असेल, ऊस शेती असेल, बाकी शेती असेल, हे शेतीमध्ये खूप आघाडीवरचा तालुका आहे. आज कुंडमाळा असेल, बाकी असेल किंवा उस्कांचा पट्टा असेल, पलीकडचा मावळ असेल, पवन मावळ असेल, या ठिकाणी काळीभोर शेती आहे. ह्या काळ्याभोर शेतीच्या माध्यमातून आपण पिकं चांगल्या पद्धतीने घेऊ शकू. आणि बापूसाहेबांनी ह्या निमित्तानं दाखवून दिले संत तुकाराम सहकारी साखर कारखाना हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवून दिला. शेतकऱ्यांच्या ऊसाला अतिशय चांगला भाव त्यांनी मिळवून दिला आहे. मग आपलं शेती क्षेत्र वाढलं पाहिजे. आपल्या हाताला कामाला शेती क्षेत्र वाढलं तर दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, बाकी उद्योग खूप होतात. शेतकऱ्यांच्या हातामध्ये, रोजंदाराच्या हातामध्ये 4 पैसे जातात. आणि हे शेती क्षेत्र वाढवण्यासाठी त्याला पाण्याची पाईपलाईन आहे, बाकी आहे, पाण्याच्या परवानग्या आहे, 24 वीज आहे, हे सगळं काम करावं लागणार आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये काम कमी झाले, एकही पाईपलाईनचं काम झालं नाही, कुठल्या शेतीविषयी पूरक उद्योग झाले नाही. इथं शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योगसुद्धा आणायला लागतील. आपल्याकडं जी फुलशेती आहे, ही फुलं ज्या ठिकाणी उत्पादन होतात त्यांना चालना द्यायला लागेल. आणि प्रक्रियापूरक उद्योग जर शेतीला भेटला तर शेती नव्याने फार पुढं जाईल. आणि बापूसाहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आज 25,000 लोकांना उद्योग मिळाला जातो. मग तो शेती असेल, वाहतूक असेल, तिथला कामगार असेल, तिकडचं बैलगाडीमध्ये ऊस वाहणार असेल, ह्या माध्यमातून 25,000 लोकांना उद्योग मिळतो. हे त्यांनी एका अर्थानं प्रूव्ह करून दाखवलं आहे. त्यामुळं बापूसाहेबांची उमेदवारी शेतीसाठी पण आम्ही दिलेली आहे. आज पर्यटन पाहिलं, ज्या वेळेस जगाच्या पाठीवर जातो त्यावेळेस मावळची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, कोकणाची आणि मावळची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज लोणावळ्यासारखा समृद्ध भाग आपल्याकडे आहे, पवनासारखा समृद्ध भाग आपल्याकडे, आज खांडी कुसूर हा सगळा भाग आपल्याकडे. आज संत तुकाराम महाराजांचं मंदिर आणि जे भंडारा डोंगर आहे तिथं गाथा लिहिली गेली ते आपल्याकडे. आज समृद्ध लोहगड, विसापूर सारखे किल्ले आपल्याकडे, जे बौद्धकालीन लेणी आहे की जगाच्या पाठीवरती त्या लेण्या अतिशय कमी प्रमाणात होते, त्या लेण्या आपल्याकडे, पांडवकालीन लेण्या आपल्याकडे. एवढा पर्यटनाचा समृद्ध वारसा असल्यानंतर पर्यटनाला खूप चांगली धोरणं आपल्याला आखायला लागतील. परंतु ही धोरणं मागच्या पंचवार्षिकमध्ये आखली गेली नाही. आज IT मधला तरुण आपल्या शेजारच्या भागामध्ये, हवेलीमध्ये, रावेर, पुनवळे, पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये प्रचंड प्रमाणात जातो. आज मुंबई आणि आपलं अंतर लोणावळ्याचं हे 2 तासाचं अंतर झाले. ह्या सगळ्यांना पर्यटनातनं जर आपण व्यवसाय मिळवून दिला, सगळ्यांना आपण एक सोयी करून दिल्या, तर किमान मावळातला 30% रोजंदार आणि मावळातला जो GDP आहे तो 30% ह्या पर्यटनाच्या जीवावर चालेल. ती धोरणं आखली पाहिजेत. त्यांना एक आपण धोरणं आखून त्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. बापूसाहेबांकडे ही ऐकण्याची क्षमता आहे. आम्ही सगळ्यांनी ही त्यांच्याकडनं कबूल करून घेतलं आहे, बोलून घेतलं आहे. 10 वेळा त्यांना विचारलं आहे की तुम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा. तर त्यांनी जी उत्तरं दिली ती अतिशय चांगली उत्तरं आहे. म्हटलं बापूसाहेब, हे सगळं करताना तुम्हाला सगळं सोडून मावळ हेच तुमचं कुटुंब हे तुम्हाला करायला लागेल. हे पर्यटनाच्या माध्यमातून परत एकदा पर्यटनाकडे येतोय की किमान 30% आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. आज जगाच्या पाठीवरती पर्यटन खूप चांगलं जाते. आपल्याला निसर्गाने भरभरून दिलं आहे, इतकं दिलं आहे, आणि त्याचा उपयोग आत्ता मात्र करून घेतला गेला नाही. कायम सत्तेत असताना आपले आमदार तिकडं पवारसाहेबांकडे होते, नंतर इकडं आले, दोन्ही तिन्हीकडं आले, पण त्याचा उपयोग ह्यासाठी मी टीका करण्यासाठी, त्यांच्यावर टीका अजिबात करणार नाही. माझा टीका करणं हा धर्म नाही. कालचं भाषण हे माझं उत्स्फूर्त भाषण होतं, ते आतनं आलेलं भाषण होतं. ते खरं तर वास्तविक मी फार असं कधी बोलत नाही, पण आतनं आल्यानंतर ते थांबवलंही नाही पाहिजे. ते आतनं आलेलं भाषण होतं आणि खरं होतं, काही त्याच्यात चुकीचं नव्हतं. पर्यटनासारखा उद्योग आपल्याला करायला लागेल. आरोग्याला आज दुबईवरनं इकडनं तिकडनं माणसं मावळामध्ये येत आहेत. तळेगाव जनरल हॉस्पिटल हे फक्त ह्यासाठी होतं की हवेनी इथला TBचा रोग बरा व्हायचा. TBवरती त्या काळी फार औषधं नव्हती. तर तळेगाव जनरल हॉस्पिटल, जिथे महात्मा गांधीसुद्धा राहिले होते, त्यांची कुटी अजून तिथे आहे. हवेच्या माध्यमातून फक्त इथले आजार बरे होतात. एवढी मावळातली हवा, मावळातली माती ही चांगली आहे, मावळातलं पाणी एवढं चांगलं आहे. मग त्या ठिकाणी आरोग्यासारख्या काही कंपन्या आपल्याला आणता येतील, आरोग्यासारखे काही केंद्र आपल्याला उघडता येतील, त्या माध्यमातून अनेक रोजंदारी निर्माण होतील. ह्या बाबतीत आरोग्य हा मोठा व्यवसाय ह्या भागामध्ये होऊ शकतो.
चौथा, मावळ हा शैक्षणिक हब झाला आहे. आज MIT इथे, इंद्रायणी इथे, आज नवलेंचं सिंहगड इथे, इंदिरा इन्स्टिट्यूट इथे, DY पाटील इथे, VIT इथे, अशा अनेक मान्यवर संस्था आज मावळामध्ये हजारो तरुणांना आज या ठिकाणी तरुणांना शिक्षण देत आहे. आणि हा शैक्षणिक वातावरण निर्माण करताना कुठंही त्यांना अडवण्याचं काम आपण करू नये. कारण इथला झालेला तरुण, शिक्षित झालेला तरुण हाच खऱ्या अर्थानं भारताला पुढे नेणार आहे. हे सगळं असताना आणखी आवर्जून एक गोष्ट फार महत्त्वाची, ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी उद्योगधंदे वाढले जातात त्यावेळेस गुन्हेगारीसुद्धा वाढली जाते. त्यावेळेस महिला ह्या सुरक्षित राहणे अतिशय गरजेचं आहे. माझ्या मते त्या ठिकाणी सातकर पैलवान बसले, बबन भाऊ बसले, बाकी सगळी मंडळी बसली. ह्या मंडळींनी मावळातलं वातावरण महिलांच्या बाबतीतलं खूप चांगलं ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण ठेवलं आहे, आदरणीय बापूसाहेब भेगडेंनी महिलांच्या बाबतीमध्ये कुठल्याही महिलेला ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस बापूसाहेब पळत गेलेत, त्यांचे सहकारी पळत गेलेत. आणि त्यामुळं तळेगावमध्ये पाहिलं असेल, तुम्ही आजूबाजूला असेल, महिलांच्या बाबतीमधले गुन्हे अतिशय कमी आहे. आज ह्या माता भगिनी असतील, बाकी आपण सगळं पाहतोय. आज मध्यंतरीच्या कालावधी पुण्यामध्ये झालेल्या घटना पाहिल्यात, बाकीच्या झालेल्या घटना पाहिल्यात. ह्या सगळ्या घटना पाहण्याकरता आपल्या सगळ्या माता भगिनींना, आपल्या मुलाबाळांना एक चांगला मामा, चांगला भाऊ, जो दमदार असेल, त्याच्या आवाजामध्ये ताकद असेल, जो खोटं बोलणार नाही, जो चमकेगिरी करणार नाही, असा एखादा भाऊ खूप गरजेचा आहे. आणि तो बापूसाहेबांच्या निमित्तानं आपल्याला तो भाऊ आपल्याला भेटेल, हाही विचार आम्ही सगळ्यांनी केला आहे. त्याबरोबर आणखी एक तुम्हाला जरूर सांगतो, मावळ तालुका म्हणजे कुटुंब होतं. हे कुटुंब कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असेल, आज निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पक्षाच्या गळ्यात हात घालून चालत असायचा. हे ज्यावेळेस माणसातली तुम्ही समाजव्यवस्था जेव्हा टिकवता, प्रेम जेव्हा टिकवता, मनोभेद कधीही झाला जात नाही. निवडणूक संपली, बाकी सगळं संपलं. हे आजपर्यंत आदरणीय कृष्णराव भेगडे असतील, आदरणीय केशवराव वाडेकर असतील, आदरणीय नथुभाऊ भेगडे असतील, बाकी सगळ्या मंडळींनी टिकवलं आहे. कारण लोणावळा, खंडाळा ते देवळापर्यंत, देहूपर्यंत सगळ्या सीमा ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बांधून घेतल्या होत्या. एकच उदाहरण त्या बाबतीत तुम्हाला, तुम्ही राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. अटल बिहारींना दुर्धर आजार होता, त्यांना ऑपरेशन करणे शक्य नव्हतं. स्वर्गीय राजीव गांधींनी स्वर्गीय अटल बिहारींचं नाव त्या बाहेर जाणाऱ्या कमिटीमध्ये टाकलं आणि अटल बिहारींना ते ऑपरेशन सक्सेस करता आलं. अटल बिहारींनी राजीव गांधींना पत्र पाठवलं आहे, तुमच्यामुळं माझा जीव वाचला. हे उदाहरण मावळात सुद्धा आहे. ज्यावेळेस कृष्णरावजी भेगडे साहेब निवडणुकीला उभे होते, स्वर्गीय केशवराव वाडेकर आणि भेगडे साहेब एकमेकाचे कट्टर विरोधक. आणि दुसऱ्या दिवशी वाडेकर साहेबांना अटॅक आला. भेगडे साहेबांनी चेक पुस्तक गाडीत ठेवलं. भेगडे साहेब निवडणुकीत पराभूत झालेला दुसऱ्या दिवसाची गोष्ट मी सांगतो. आणि वाडेकरांना म्हणले, वाडेकर गाडीत बसा. वाडेकर साहेब म्हणले, साहेब माझ्याकडे पैसे नाही, मी चेक पुस्तक आणलेलं आहे. ही मावळाची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या पंचवार्षिकमध्ये मोडून पडली आणि ही परंपरा परत आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. ह्यासाठी आम्ही बापूसाहेबांचं नाव ह्या जनतेचा आमदार ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवडलं. त्या ठिकाणी रवी आप्पा पण रेसमध्ये होते, त्यांनी चांगला तयारी केली होती. तर आम्ही सगळ्यांनी मिळून रवी आप्पांना ज्यावेळेस सांगितलं, रवी आप्पा आपल्याला मावळ जगाच्या पाठीवर न्यायचं आहे. आज जर तुम्ही अहवाल वाचला असेल तर जगामध्ये 3ऱ्या नंबरला मावळाचं नाव जातं आहे की जिथे गुंतवणूक करणं सगळ्यात चांगलं आहे. ती आपल्याला व्यवस्थितपणे टिकवणं गरजेचं आहे. ह्या 5 वर्षामध्ये ते मागं पडलं होतं आणि हे मागं पडलेलं मावळ आपल्याला परत न्यायचं आहे. आज तुम्हाला असं वाटत नाही का, पत्रकारांना, चंद्रकांत सातकर या ठिकाणी, आदरणीय बबन भाऊ या ठिकाणी, बाकी मंडळी या ठिकाणी सगळी, दत्ता या ठिकाणी, वायकरप्पा या ठिकाणी, बाकी सगळी मंडळी, वाळूंज या ठिकाणी, बाकी माझ्या मागे बसलेली सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींनी मागच्या वेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन प्रचार करून सुनील शेळके यांना आमदार केलं. स्वर्गीय किशोर आवारे त्याच्यामध्ये. हे आमदार करताना भरभरून त्यांना मतं दिली गेली. ही मतं दिल्यानंतर एक 2-4 वर्षामध्ये असा काय प्रकार झाला, बबन भाऊंकडे मी शिकायला होतो, क्लासला त्यांचा स्वभाव मला खूप माहिती आहे.
पैलवान अनेक वेळा पंच म्हणून असायचे, बाकी मंडळी पाहतोय. असा काय प्रकार झाला की ही सगळी मंडळी या आमदारांपासून दूर झाली? का दूर झाली याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आपण आत्मचिंतन करायला पाहिजे की आपलं स्वतःचं, की एवढी महत्त्वाची माणसं की ज्याच्या अंगावरती कुठलंही कोणी गेलं तर तिथे सगळं प्रश्न सुटले जातात. भेगडे साहेब असतील, आपण एवढे मोठे झालो का? आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर देशामध्ये पवार साहेबांचा नंबर लागतो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा नंबर लागतो. आज शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राकरता आणि देशाकरता खूप काम केले. त्यांना उलटं बोलण्या एवढं आमदार साहेब आपण मोठे झालोय का? सुनील शेळकेंना माझा हा प्रश्न आहे की त्यांना आपण उलटं बोलण्या एवढं आपण मोठे झालोय का? आदरणीय माजी मंत्री मदन शेठ बापना आपल्याला पितृतुल्य आहेत. बेगडे साहेब असतील, बापणा साहेब असतील, बाकी मंडळी आहे. काही अडचणी निर्माण झाल्या, चंद्रकांत सातकर असतील, बबन भाऊ असतील, काही अडचणी निर्माण झाल्या तर आपण यांच्या कानावर घालायचं. आपण यांच्या कानावर घालून मावळातले प्रश्न आपण सोडवायचे. हे प्रश्न सोडवताना मदन शेठ बापणा ज्यावेळेस लोणावळ्याच्या सभेत गेले, आदरणीय मदन शेठ तुमच्याकडे पाहून घेतो, एवढी मगरुरी जर तुमच्यामध्ये आलेली असेल तर कसा कार्यकर्ता तुमच्याबरोबर जाईल? कार्यकर्ता कसा तुमच्याबरोबर राहील? कार्यकर्ता तुमच्याबरोबर राहणार नाही, कार्यकर्ता बाजूला जाईल तुमच्यापासून. आणि हे सगळं करत असताना आदरणीय बाळासाहेब भेगडे, संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यावरती तुम्ही जे मागच्या निवडणुकीमध्ये जे तुम्ही आरोप केले होते, बाळा भेगडे तुम्ही खूप कामं केली नाही, कामं झाली नाही तुमच्याकडनं. मला एक त्यांना एक विनंती आहे शेळके साहेबांना, तुम्ही बाळाला ज्यावेळेस तुम्ही हे करत होते तुमच्याकडनं कामं झाली नाही, साहेब तुमच्याकडनं किती, शेळके साहेब तुमच्याकडनं किती कामं झाली? पवना धरण रस्त्याचा प्रश्न हा तुम्ही सोडवणार होता, सुटला का? नाही सुटला. खोट्या बातम्या दिल्या, पवना धरण रस्त्याचा प्रश्न सुटला गेलाय, तो अद्यापही सुटला नाही. मी चाकण तळेगाव रस्ता आपल्या इथनं जाईल तो चाकणपत, तो रस्ता मंजूर झाला. हा मंजूर झाला ही घोषणा शेळके साहेबांनी कांतीलाल शाह विद्यालयामधल्या एका कार्यक्रमाच्या वेळेस केली होती. त्यावेळेस त्यांना इतके अभिनंदनाचे फोन आले होते. मी शेजारी बसलो होतो. माझा त्यांचा शेवटचा हा कार्यक्रम, पहिला आणि शेवटचा तेवढाच झाला. मी शेजारी बसलो होतो. जायचं गडकरी साहेबांकडं, पत्र द्यायचं, फोटो काढायचा, डिक्लेअर करायचं, पत्र द्यायचा, फोटो काढायचा, डिक्लेअर. झाला का? किमान 50 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडली. शाळकरी मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत मृत्युमुखी पडली. ही कामं शेळके साहेबांनी करणं गरजेचं होतं. ती झाली नाही. ही टीका करत नाही, लक्षात ठेवा. ही कामं आम्हाला बापूसाहेब भेगडेंच्या माध्यमातून करून घ्यायचं आहे, हे सांगतो. ही कामं झाली नाही आहेत. एक आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत असा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी आहेत. एकदा निवडून दिल्यानंतर त्याला त्याची कामं करून घ्यायची असतात. आज मावळामध्ये जेवढ्या पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ह्या सगळ्यांचे हक्क शेळके साहेब आणि त्यांच्या भावाकडे गेले होते. त्यांच्या भावाकडे गेले होते. कुठल्याही पदाधिकाऱ्याला काम करण्याची मोकळीक नव्हती. मी सांगेल तोच अधिकारी, मी सांगेल तेच काम. हे सगळं गोष्ट एकाधिकारशाही हिटलरशाही झाली होती. आणि त्या हिटलरशाहीतनं काय झालं? मावळ मागं पडला, कामच झाली नाही. कुठलीही कामच झालेली नाही. आज मावळ त्यातून मग मागं पडत गेला. आज तरुणांच्या हाताला काम राहिलं नाही. हे खऱ्या अर्थाने बंद करायचं आहे आम्हाला. नगरपालिकेतला नगराध्यक्ष असेल, नगरपालिकेतले नगरसेवक असेल, त्यांना निर्णय घेऊ द्यायचे. त्या गावाला काय लागतं, त्या गावाला कुठं गटर पाहिजे, त्या गावाला कुठं लाईट पाहिजे, त्या गावाला कुठं पाणी पाहिजे, त्या गावाला कुठं समाज मंदिर पाहिजे, त्या गावाला कुठं गार्डन पाहिजे, त्या गावाला कुठं पाथवी पाहिजे, ह्या त्यांना माहिती असतं. हे त्यांना माहिती असताना ते काम त्यांना करून दिलं पाहिजे. आणि त्याला फंड्स पुरवण्याची जबाबदारी ही आमदारांनी विविध माध्यमातून ते फंड्स आणायचे असतात, ते पुरवायची जबाबदारी त्यांची होती. ते अजिबात झालं नाही. प्रत्येक कामामध्ये मीच एक लोणावळ्याचा प्रकार सांगतो. लोणावळ्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक स्वच्छतेचा ठेका द्यायचा होता. तो ठेका 1, 2, 3, 4 लोकांना असा जात असायचा. आमदार साहेबांनी एक पत्र दिलं, त्या एकच ठेका काढा आणि तो एक ठेका एका ठराविक कंपनीने द्यायचा. त्यातनं काय त्यांचा हेतू होता आता तुम्ही समजून घ्या. काहीतरी हेतू असेल त्याच्यामध्ये. हे देऊन निघून गेले. त्याच्यावरनं आंदोलन झालं. हा अधिकार खरं तर त्या नगरपालिकेचा होता. कशाला पत्र द्यायचं आपण?
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कामं करू द्या. ह्या मातीमधले इथे ज्यांनी घटनेची पानं पाहिलेली अशी महामहिम बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा पुतळा आपण अभिमानाने आपण मिरवतो. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या गावामध्ये सातत्याने यायचे, मावळामध्ये सातत्याने यायचे. एक अभिमान वाटणारी घटना आहे. ते ज्यावेळेस बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं त्यावेळेस इतकं मनामध्ये खूप अभिमान वाटतो की बाबासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या मावळमध्ये कित्येक दिवस राहत होते, हवा बदलण्यासाठी इथे येत होते. त्या आंबेडकर पुतळ्याचं तिथलं काम आपण अडवायचं. आमदार साहेब, कुठल्या आमदाराला शोभणारं हे काम आहे सांगा तुम्ही? आत्तापर्यंत कुठलाही आमदार असं काम करणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आज जगामध्ये मोठं नाव आहे. जे परदेशामध्ये लायब्ररीमध्ये जे थोडे भारतीयांचे पुतळे आहेत त्यामध्ये बाबासाहेबांचा एक पुतळा आहे. हे एवढं मोठं नेतृत्व ज्याने आपल्याला घटना दिली, ज्याने आपल्याला लोकशाही दिली, आपल्याला कसं त्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेने चालायचं हे दिलं, त्यांच्या पुतळ्याची कामं थांबवायचं काम ह्या आमदार महोदयांनी केलं आहे. त्याच्यामुळं आमदार साहेब आता आम्ही तुमचा रामराम घेतला आहे, तुम्ही घरी बसा, आम्हाला बापूसाहेबांना निवडून द्या म्हणून बापूसाहेबांचा आम्ही हे सगळा विचार केला आहे. सेंट्रल हॉटेल देवरोडच्या इथलं, सोमटणा फाटा, वडगाव फाटा, काणे फाटा इथले पूल हे होणं गरजेचं होतं. त्या बाबतीचा प्रस्ताव मागच्या पंचवार्षिकमध्ये आदरणीय बाळा भेगडे यांनी पाठवला होता. तो मंजूर करून घेणं गरजेचं होतं. या ठिकाणी सगळी जी मंडळी असतील, पूर्वी आपल्याला पुण्याला मोठा सायकलवरती जायला बाणेर किंवा औंध परिसरामध्ये साधारणतः 40 मिनटं जायची. कधी आनंदाने आरामशीर आपण जरी गेलो तर 40 मिनटं जायची. आज जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर 1.5 तास जातो. हे काम उद्योगाला अतिशय पूरक असं काम होतं. जर आपल्याला पुण्यावरचा माणूस इकडे आणायचा आहे, बरीचशी लोकवस्ती टॅलेंट हे पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी, आमदार महोदयांना ते काम सुचलं नाही. आज 1.5 आणि 2 तास त्या ठिकाणी जात आहेत. टोल नाक्यावरती वाहतूक थांबली जाते, बाकी सगळं. त्यासाठी एकही पत्रव्यवहार नाही, एकही बोलायचं नाही, एकही काय करायचं नाही. फक्त आपलं कुठंतरी काय थातूर मातूर करायचं, फोटो छापून आणायचा, एवढं काम या महोदयांनी केलं आहे. आणि त्यातून आपली रोजंदारी थांबली. हे थांबवण्याचं काम ह्या महोदयांनी जरूर अवधी केलं आहे. देवरोडसारखा आपल्याकडं डेपो आहे, संरक्षण खात्याचा डेपो आहे, त्याच्या आजूबाजूला संरक्षण खात्याची आणि बाकी सगळी मंडळी राहत आहेत, कित्येक वर्ष जात आहेत. पूर्वीचा त्यांचा रेड झोन होता. रेड झोन म्हणजे त्याच्या बाहेर बांधायचं. हा 500 यार्डचा होता. तो 2000. आज गोरगरीब जनता आज देवरोडमध्ये इतक्या वर्ष राहते. आज त्यांचं ते गरिबाचं घर, एका वेळेस 2 घास पोटामध्ये नाही भेटलं तर माझ्या घरात जातो हे समाधान असतं. पण ते घर पडायची भीती त्या सगळ्यांना निर्माण झाली. ह्यासाठी आमदार साहेबांनी काम करायला पाहिजे होतं. आज संत तुकाराम महाराज, भंडारा डोंगर आणि देहू ह्या आपल्याला अतिशय अभिमानास्पद अशा ह्या गोष्टी, त्या देहूचा विकास, त्या भंडारा डोंगराचा विकास ह्या करण्यासाठी त्यांनी धडपड केली पाहिजे. कोण करतोय काम? आज देहूचं काम आज बाळासाहेब काशीद, हबब काशीद महाराज हे करतात. त्यांना साथ कोण देत आहे? तुमच्याकडनंच उत्तर येऊ द्या. कोण देते सांगा ना, काही सांगायला हरकत नाही. तुम्ही करतायत ना. बापूसाहेब भेगडे आणि वारकरी संप्रदाय करतोय. का करतायत बापूसाहेब भेगडे? ह्या तालुक्यातला संप्रदाय हा वाढला पाहिजे, तालुक्यातला संप्रदाय वाढला पाहिजे. आज बापूसाहेब 25 वर्षे तळेगाव नगरपालिकेत, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात बाजू असेल, ही सगळी कामं बापूसाहेब करतात. आणि त्यांचं महत्त्वाचं काम भंडारा डोंगराचं मंदिर उभारणे, जे मंदिर आपल्या सगळ्यांना आणि तरुण वर्गाला प्रेरणादायी ठरेल की आयुष्यामध्ये जगायचं कसं, चालायचं कसं, दुसऱ्याला मदत कशी करायची, ही प्रेरणा देणारं काम बापूसाहेब भेगडे करतील. आमदार साहेब, तुमच्याकडनं आम्हाला या अपेक्षा होत्या, याला तुम्ही मदत केली पाहिजे होती. या सगळ्या गोष्टीला तुम्ही मदत केली पाहिजे होती आणि ही मदत तुमच्याकडनं झाली नाही. आज खऱ्या अर्थानं शेलारवाडी असेल, कुंडमाळा असेल, बेगडेवाडी असेल, कोटेश्वरवाडी असेल, आज 400-500 एकर, 474 एकर जमीन, एवढी सुंदर जमीन होती. त्या भागातली जमीन, मावळ तालुका, विलास भाऊ तुम्ही बसले तिथे, तुमच्या मळ्यामध्ये आलो होतो.
किर्लोस्कर म्हणजे जयश्री गडकर बरोबर आमच्या बंधूंचे फोटो होते जाहिरातीचे, किर्लोस्कर टीव्हीच्या जाहिरातीचे. ते दोघं बबन भाऊ तुम्हाला जास्त माहिती असेल. इतका सुंदर मळा आणि इतकी सुंदर सगळं तो परिसर होता. निम्म्या मावळाला जेवण घालेलं इतकं पीक त्या ठिकाणी निर्माण व्हायचं. त्या शेतकऱ्यांच्या त्यागातनं संरक्षण खात्याला मिसाईल प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाला. खरं अर्थानं त्या शेतकऱ्यांचा त्याग म्हटलं पाहिजे, कुठेही उल्लेख त्या शेतकऱ्यांचा होत नाही. त्यांना वाढीव रक्कम किती आली? 2 लाख रुपये. आमदार साहेब, त्यासाठी तुम्ही उपोषणाला बसले पाहिजे होते संसदेच्या समोर, त्या मंत्र्याच्या समोर तिथं बसले पाहिजे तुम्ही. आणि ह्या ज्यांनी त्याग केला आहे, घरंदारं काम वाटेला लागली हो. अक्षरशः घरंदारं तिथली वाटेला लागली. इतकी सुंदर जमीन होती, काळी भोर जमीन. कोल्हापूरच्या काळ्या भोर जमिनीला लाजवेल अशी ती जमीन होती. ही सगळी मंडळी बिचारी बेघर झाली त्या ठिकाणी. बबन भाऊ पण तिथलेच. ही सगळी मंडळी बेघर झाली त्या ठिकाणी. त्या मंडळींच्या हातामध्ये 4 रुपये देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे होतं. त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. काहीही केलं नाही. गोड गप्पा मारायचं, मुंबईला जायचं, यायचं, बातम्या खोटे नाटे द्यायच्या. मावळ कुठंही विकसित मावळ झाला नाही. आणखी एक सांगतो, मी उद्योगाशी खूप निगडीत आहे. मी CSR फंड आपण कशाला वापरायचा? मुलींना सायकल द्यायला, आपला आनंदाची गोष्ट.